हरिओम श्री स्वामी समर्थ। आज आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी एका सुपारीचा उपाय करणार आहे। कसा करायचा ते आपण बघणार आहोत। कोणत्याही एका गुरुवारी एका ठिकाणी ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे। मनातल्या सगळ्या इच्छा 100% पूर्ण काही दिवसातच होतात। बघा, या सुपारीचा उपाय तुम्ही केला तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच चांगला येईल। कुठलीही पूजा असो, त्या पूजेत सुपारी असतेच म्हणजे असतेच। सुपारीला खूप महत्त्व आहे। सुपारी ही शुभ आहे, म्हणून आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण सुपारीचा उपाय करणार आहोत। आपल्या घरातील अडचणी असतील व वैयक्तिक अडचणी असतील की ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही, अशा देखील अडचणी या उपायाने पूर्ण होतात। हा उपाय आहे तो तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे, इतर कुठल्याही दिवशी करायचा नाही। मग त्या गुरुवारी पौर्णिमा असो किंवा अमावस्या असो किंवा एकादशी असो, तरी एका आपल्या गुरुवारीच करायला पाहिजे। उपाय करायचा आहे। मोठ्यातली मोठी अडचण या उपायाने दूर होत आहे। कोणतेही उपाय करताना श्रद्धा ठेवूनच करायची आहे। गुरुवारी उपाय करायचा म्हणजे श्री गुरु हरीचा दिवस गुरुवारच असतो, म्हणून या शुभ दिवसाला सुरुवात करायची आहे। गुरुवारी सकाळी लवकर उठून तुमचे जे काही नित्यकर्म आहेत ते करायचे आहेत व लवकर आंघोळ करून तुळशीची पूजा करायची आहे व देवाची पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे। त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे। ती सुपारी नवी कोरी घ्यावी व ती संध्यापात्रात ठेवायची आहे। त्यावर थोड्या अक्षदा टाकायच्या व सुपारीवर दही दूध पाण्याने अभिषेक करायचा आहे। व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची व पुसून घ्यायची व ती सुपारी देवघरात ठेवायची। एका छोट्या वाटीत ठेवली तरी चालेल। त्या सुपारीला हळद अर्पण करायची आहे व अक्षदा अर्पण करून नमस्कार करायचा आहे व आपल्या मनातील इच्छा त्या सुपारीला बोलून सांगायच्या आहेत। असे रोज 21 दिवस आपल्याला सांगायचे आहे। रोज फक्त अक्षदा व हळद अर्पण करायची आहे व नमस्कार करायचा आहे व आपल्या इच्छा बोलायच्या आहेत। असे रोज पूजा करायची आहे। साधी सोपी पूजा आहे। तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे व तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करते मी। श्री स्वामी समर्थ। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।